नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनेल वरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आपण श्रावण महिन्यात कोणते पारायण करावे ते अत्यंत लाभकारी असणार आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की बघा, तुम्हाला शिवपुराणाचं फळ प्राप्त होईल। श्रावण महिना हा भगवान शिव, विष्णू आणि गुरुभक्तीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो। या महिन्यात कोणते पारायण किंवा व्रत करावे हे आपल्या श्रद्धा, वेळ आणि संकल्पावर अवलंबून असते। प्रत्येक साधनेचे महत्त्व दिले आहे। 1. शिवलीलामृत किंवा शिवमहापुराण पारायण सर्वात उत्तम। श्रावण महिना हा भगवान शिवाचा असल्यामुळे शिवलीलामृत, शिवमहापुराण किंवा रुद्राध्यायाचे पारायण करणे अत्यंत शुभ मानले जाते। दररोज सकाळी स्नान करून शिवलिंगावर जलाभिषेक करावा। बेलपत्र, पांढरी फुले, धूपदीप अर्पण करावे। नमः शिवाय मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा। रोज ठराविक अध्याय वाचून श्रावणात पारायण पूर्ण करावे। शेवटच्या दिवशी महाप्रसाद व आरती करावी। फळ: मनःशांती, आरोग्य, कुटुंबातील सुख समृद्धी आणि शिवकृपा प्राप्त होते। 2. वैभवलक्ष्मी व्रत। आर्थिक प्रगती, घरातील सुख समृद्धी आणि लक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून हे व्रत केले जाते। लक्ष्मी पूजन, व्रतकथा आणि आरती केली जाते। 3. पशुपती व्रत। भगवान पशुपतीनाथ, शिव यांना समर्पित व्रत। विवाह, संतान, अडथळे दूर होणे आणि मनोकामना पूर्ण होण्यासाठी अनेक जण श्रद्धेने करतात। शिवपूजा, मंत्रजप आणि उपवास यावर भर असतो। 4. स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत। श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा दृढ करण्यासाठी हे व्रत केले जाते। गुरुवारी स्वामींची पूजा, तारक मंत्र जप, आरती आणि प्रसाद करावा। जीवनातील संकटे कमी होऊन मानसिक बळ वाढते, अशी भक्तांची श्रद्धा आहे। श्रावणात ग्रंथ पारायणासाठी सर्वोत्तम पर्याय। भगवान शिवाची विशेष कृपा हवी असल्यास शिवलीलामृत किंवा शिवमहापुराण। आर्थिक प्रगतीसाठी वैभवलक्ष्मी व्रत। मनोकामना पूर्ण होण्यासाठी पशुपती व्रत। गुरुकृपा व स्वामी भक्तीसाठी स्वामी समर्थांचे 11 गुरुवार व्रत। जर एक साधना निवडायची असेल तर श्रावण महिन्यात शिवलीलामृत किंवा शिवमहापुराणाचे पारायण हे सर्वात अधिक पारंपरिक आणि महत्त्वाचे मानले जाते। त्यासोबत दररोज नमः शिवाय मंत्रजप आणि प्रत्येक सोमवारी शिवाभिषेक केल्यास साधना अधिक फलदायी मानली जाते।